पर्यावरण दिवस आहे आणि या पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं वर्धनगड परिसरामध्ये झाडं लावण्याचं संकल्प मनात आलं आणि त्यामुळे सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगाव यांच्या वतीनं आम्ही काही सायकलिस्ट इथं आलो. मानवी मंदिर आहे इथं. योगायोग म्हणजे कोणाला भेटलं, कोणाला म्हटलं की आपल्याला झाडं लावायचे, कोणाला कुदळ आणायला सांगितली म्हणून त्यानं पहार आणली. पहारेचा चांगला उपयोग झाला. तर आज हे इथले वर्धनगडचे सर्व ग्रामस्थ माता भगिनी पण आहेत. आम्हाला छान वाटलं आणि योगायोगानं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्याचा योग आज या ठिकाणी आला. मॅडम वृक्षारोपण करा मोठं बोला तर काही कसं वाटतंय इथं वृक्षारोपण झाडं वाढल्यानंतर चांगलं वाटणार इथला परिसर? बोला. झाडं लावली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि तुम्ही लावलेल्या या झाडांची आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. अरे वा, ठीक आहे. तर तुम्ही काळजी घ्याल खात्री आहे. चालतंय, सर्वांनी आपण काळजी घ्या झाडांची. वृक्षारोपण केलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद आहे या गावातल्या लोकांचा. आमचे मित्र सर आहेत. सर, काय सांगलं तुम्ही? नमस्कार. आज या ठिकाणी बोला बोला घालत बोला. नाही ना बोला सर इकडं. नमस्कार. आज या ठिकाणी किल्ले वर्धनगड या ठिकाणी मानवा मंदिराचा सुंदर असा परिसर आणि किल्ले वर्धनगडच्या पायथ्याला असणारं हे ऐतिहासिक गाव आणि या गावामध्ये या ठिकाणी कोरेगाव आणि पंचक्रोशीतील सायकल प्रेमी सर्व आमचे मित्र गोळेश्वर आहेत, डॉक्टर आहेत, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मानवा मंदिर परिसरामध्ये जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने आज वृक्षारोपण करण्यात आलं. तरी या उपक्रमाबद्दल मी वर्धनगर ग्रामस्थ आणि सर्व वर्धनगर पंचक्रोशी वतीने या सायकल प्रेमी युवकांचे आणि सर्व आमच्या मित्रमंडळींचे या ठिकाणी सहभागित करतो आणि असेच उपक्रम आपण या ठिकाणी आणखी राबवावेत अशी ठिकाणी या पर्यावरणामध्ये विनंती करतो आणि त्यांना आज जागतिक पर्यावरण दिन आहे. आज जागतिक पर्यावरण दिवस. येणाऱ्या भविष्यकालीन पर्यावरण अडचणी आपण बघतोय. काळाची गरज झाडं लावली पाहिजेत आपण. यासाठी सायकल प्रेमी फाउंडेशनतर्फे आम्ही सर्व सायकल प्रेमी झाडं लावून परत ते वाचवण्यासाठी सुद्धा आम्ही रोज इथं येऊन पाणी घालतो. परत समजा कधी आलं बाटली बिटली असतील पाणी आज जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्त परिसरामध्ये झाडे लावण्यासाठी चाललेलं आहे. बाकी सर्व सदस्य पुढे गेलेले आहेत. एक जण यायला लागलेत. वातावरण छान असे आहे. सर्वांनी आज जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण कसं चांगलं होईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे.